पनवेलजवळील करंजाडे सेक्टर R1 मधील रहिवासी इमारतीत भयान अग्नितांडव. ग्राउंड फ्लोअरवरील दुकानाला प्रथम आगीने वेढल्याची प्राथमिक माहिती. पनवेलमधील करंजाडे सेक्टर R1 येथे गुरुवार दिनांक 14 मे रोजी दुपारी एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुपारी सुमारे 11:15 वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची माहिती समोर आली असून ग्राउंड फ्लोअरवरील दुकानाला प्रथम आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आग लागल्याचे समजताच इमारतीतील नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने बाहेर धाव घेतली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा आवाका मोठा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान करंजाडे परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र किंवा अग्निशमन बंब उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. करंजाडे परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.